हॅलो फ्रेंड्स, सगळे कसे आहात? आज होता गुरुवार आणि मी भाजी नीट करत होतो आणि भाजी नीट करत असताना तुम्ही बघू शकता पिल्लू मला भाजीच नीट करू देत नव्हते. सगळं विस्कळून टाकलं होतं तिनं. मग काय तितक्यात आले पिल्लूचे आजोबा. आजोबांना पाहून लगेच गेली पिल्लू आजोबांच्या पाशी. जाऊन त्यांच्या मांडी बसली. सगळ्या भाज्याच विस्कळून टाकल्या. सगळ्या माझ्या भाजी सगळी आज तिने माझी नीट केली. सगळा मला डबल ताप तिनं आज केला. भाजी वगैरे नीट करून झाल्यानंतर आम्ही निवांत झोपला. निवांत 4 वाजता उठला. उठल्यानंतर मी चूल वगैरे पेटवली. त्यानंतर म्हटलं आता म्हशीले नाचायला आल्या, त्यांना वैरण टाकूया. आणि हे काय म्हस मला मारायलाच निघाली डायरेक्ट. कारण का आज घरी कोण नव्हतं, त्याच्यामुळं म्हशीसनी वैरण टाकायला कोण नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं आता ह्यासनी वैरण टाकून घेऊया, कारण का मूग जनावर आहे, त्यांना काय सांगता पण येत नाही, काय नाही. खरं म्हशीला काय मी पसंतच नाही नका. ती म्हणत होती तू काय वैरणच मला टाकू नकोस. ती नुसती इकडं तिकडं नाचत होती. कारण का ती आज पात्र तिच्याने माझं कधीच पटलं नाही. जेव्हा जेव्हा मी म्हशीला दिसते तेव्हा तेव्हा ती मला मारायलाच येते. मग काय तितक्यात आले पिल्लूचे पप्पा. आल्यानंतर बघतोय तर हे डोळं करून माझ्याकडे लागले बघायला. आणि आल्या तर सॅक पण काढून ठेवली नव्हती. डायरेक्ट पिल्लूला मांडी घेऊन निवांत पिल्लूसोबत खेळत बसलेलं. मग काय मी म्हणलं आता ह्यांच्या काय नादी लागण्यात अर्थच नाही. चला आपण लवकर पटकन स्वयंपाक करून. कारण का एकदा पिल्लू उठली की मग ऐकतच नाही ती. मग सारखं मम्मा 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 त्याचं चालू असते. त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन घेऊया. कारण का आज मी बनवलेली होती मेथीची भाजी आणि आज होता गुरुवार आणि ह्यांचा पण उपवास होता. खूप दिवस झालतं मेथीची भाजी खाल्ली नव्हती. वैताग आलता. फ्लावर, कोबीज, परत बीन्स वगैरे खाऊन. त्याच्यामुळे म्हटलं आज मस्तपैकी मेथीची भाजी बनवून खायची भाकरीसोबत. मग काय स्वयंपाक वगैरे आवरला, सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर आलो वर. आज होता गुरुवार. देवाला अगरबत्ती तेन दाखवून घ्यावी. मग काय मला काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं. मग माझ्या लक्षात आलं की जपमाळ राहिल्या, कारण का पिल्लूमुळे माझ्या काहीच लक्षात राहत नाही. म्हटलं एकदा राहून गेलं की राहणारच. म्हटलं लागलंच आता जपमाळ करून घेतलेली बरं. जपमाळ वगैरे करून झाल्यानंतर मी पिल्लूला म्हटलं की चल तू पण पाया पडून घे. आणि संपूर्ण दिवस माझा असा गेला.